हे तर ठीक आहे, पण मला एक सांग मिस्टर जयसिंग, इथे चाललंय काय? व्हॉट डू यू मीन? तू सकाळपासून कुठे गायब होतास आणि का? मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय, कानाला लावून आरशासमोर मुरडत होती ही. पण मला माहितीये तू तुझ्या आई सारखीच आहेस, जशी ती नाचणारी होती. तू अशी ऐकणार नाहीस. मी बाजूला नाही होणार. अरे बाजूला हो, नाही तर तुला लागेल. मग मारा, पण मारण्याआधी तुम्हाला एक सांगतो की तुम्ही अत्यंत चुकीचं करताय. काय चुकीचं केलं मी? अरे मला जे करायचंय ते मी करेनच माझ्या घरची इज्जत वाचवण्यासाठी. आणि तू आहेस कोण रे आमच्या घराच्या भानगडीमध्ये बोलणारा? अगदी खरं बोललात. घरातल्या गोष्टीत मी कोण होतो मध्ये बोलणार? पण जर घरातले चुकीचं काही करत असतील तर माणुसकीसाठी मला मध्ये पडावंच लागेल. मला तर वाटलं होतं तुम्ही सर्व समजूतदार माणसात, मुलीला घरची इज्जत मानता, आदत करता. पण इथे सगळं चुकीचं चाललंय. खरं बोललास पोरा. अगं कम्मो, आज तू छडी हातात घेऊन ना माझ्या संस्कारांना शिवी दिलेली आहेस. आई, तुला तर मी नेहमीच वाईट दिसते ना? घे, ठीक आहे आई. तुम्हा सर्वांना माझं बोलणं टोचतं ना. मी काही बोलणार नाही आजपासून. अरे मी जे काही करत होते ते या घरच्या इज्जतीसाठी करत होते, पण तुम्हा सर्वांना माझं बोलणं टोचतं. आता डोक्यावर घेऊन नाचायला नाचा. कमोजी, जर रोशनीने काही केलंच नाही तर तुम्ही गोंधळ का घालताय? मला कळतच नाहीये तुम्हा सर्वांना या शहराला प्रॉब्लेम काय डान्सचा. पहिली गोष्ट, डान्स मध्ये वाईट काहीच नसतं. आणि जर तुम्हाला असं वाटते तर ठीक आहे. तुमच्या समाधानासाठी सांगतो, रोशनीने एकदा सुद्धा डान्सकडे वळून नाही पाहिलं. रिहर्सल हॉलमध्ये इतकी गाणी वाजायची, पण तरी सुद्धा ती ट्विंकल सोबत यायची मान खाली घालून बसायची आणि तिथून निघायचीही आपली मान खाली घालून. माफ करा कमोजी, इतकी गाणी ऐकल्यावर तुम्हीही नाचायला लागला असता. पण मानावंच लागेल. डान्स तर दूरची गोष्ट, डान्सकडे एकदा वळून सुद्धा नाही पाहिलं तिने. रोशनीने असं काहीही नाही केलंय ज्यामुळे तुम्हाला शरम वाटेल. ऐकलंस कम्मो, की तुला अजून काही पुरावे पाहिजेत? अंकल, तुम्हाला तुमच्या मुलीचा गर्व वाटायला हवा. इतकं पेशन्स, इतकं सेल्फ कंट्रोल, आपल्या घरासाठी इतकी इज्जत. तुम्हाला माहिती आहे, मुंबईमध्ये एक म्हण आहे, मुलगा तोपर्यंत मुलगा असतो जोपर्यंत त्याची पत्नी नाही, पण मुलगी लग्नानंतर सुद्धा आई वडिलांसाठी मुलगीच असते. अंकल, जरी तुमचे 100 मुलगे असते ना, तरी ते रोशनीची बरोबरी नसते करू शकत.
तू पिऊन गाडी नाही चालवणार. बोल, दिलं वचन? हो, दिलं वचन. ही रोशनी मला सुखाने जगूही नाही देणार. अजू, पटकन गाडीत बस. मला ती डील आजच संपवायची. उद्या सकाळी कर्नालला पोहोचायचे. आता तू वेडा झालायस का? इतक्या रात्री हे काम कसं काय पूर्ण होणार? कर्नाल पोचता पोचता संध्याकाळ होईल. अरे टाइम तर बघ. नील चौधरीला जेव्हा वाटतं तेव्हाच काम संपवतो. रोशनीला मंदिरात जाण्यापूर्वी मला तिला भेटायचंय. बाबाजी, तुम्ही इथे? मी बस दूध गरम करून तुमच्या खोलीतच आणणार होते. तुम्ही पुढे चला, मी घेऊन येते. ते मी म्हणत होतो की कम्मोने आज जे काही केलं ते ठीक नव्हतं. बाबाजी, ते इतक्या वर्षात बाबाजी पहिल्यांदाच असं काही बोलले. तुमचे हे शब्द माझ्यासाठी सगळी दुःख विसरायला पुरे झाले. नील, तू खरंच वेडा झालायस का? एक वेळ परत विचार कर. इतक्या उशिरा रात्री कोणाच्या घरी जाणं ठीक नाही. कोण आहे बाबा? अरे 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 अज्जू भाईजी. अहो अज्जू भाईजी, तुम्ही आता या वेळेला? नाही म्हणजे सगळं ठीक आहे ना? घरचे सर्व ठीक आहे. अरे त्याच्याशी काय बोलताय? मी इथे बसले, माझ्याशी बोला ना. हे नील भाईजी आहेत, दार्जिनचा नातू. नमस्कार. पण तुम्ही लोक उद्या सकाळी येणार होतात ना? मग अचानक काय झालं की तुम्ही आत्ताच आलात? अरे कॉन्ट्रॅक्ट साईन करायचंय. पटापट कागद घेऊन ये, आता साईन करूया कॉन्ट्रॅक्ट. कॉन्ट्रॅक्ट यावेळी? उद्या सकाळी आरामात बसून बोलूया ना आपण. ते तर आपण आता पण करू शकतो ना. पटापट कागद घेऊन या, डील आत्ताच होईल. समजलं का? समजावू? हो हो. पण नील भाऊ, इतकी घाई काय आहे? म्हणजे मला म्हणायचंय, एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट साईन करण्यापूर्वी आपण नीट बसून बोललो असतो. म्हणजे नंतर तुम्हाला मला पुढे जाऊन काही अडचण नाही येणार ना. म्हणूनच मी म्हणत होतो की मला तर वाटलं अजू बरोबर तुमचं बोलणं झालं असेल. बस डील साईन करायची आहे फक्त. चला, काही हरकत नाही, ते पण करूया. हा तर मग सांगा,
सिमेंट काय भावानं दिलं? भाव काय त्याची चिंता तुम्ही कशाला करता? ते सगळं माझ्यावर सोडून द्या. 550 ते 600 रुपये एका गोणीचे मी करून टाकतो. 600 रुपये? तुझ्या हातात काय जादूची छडी आहे काय जो हा माल स्वस्तात विकतोयस? अहो नील भाऊ, थोडस वर खाली होणारच, यात एवढी मोठी काय गोष्ट आहे? हा, यात आता तुम्ही कशाला एवढा त्रास करून घेताय? ए जास्त हुशारी नको दाखवू. हा वर खालचा हिशोब काय ना ते सांग मला. नील, त्याचं खरं कारण असं आहे की यांच्यावर ना दार्जिनचे फार उपकार आहेत म्हणून इतक्या स्वस्तात देतात हे माल. टेन्शन नको घेऊ. हो गरज साहेब, अजून कसला विचार करत बसला? पेपरवर जसं लिहिलंय ना तसंच होईल. आता दोघेही सह्या करा बस. पुढची जी डील होईल ना ती मी स्वतः नंतर येऊन बघेनच की. नील भाऊनं निघायचंय, वेळ फार झालाय, रात्रीची वेळ. साईन करा दोघांनी. तर मग डील पक्की झाली असं समजू काय मी आता? हो सर, एकदम पक्क झालंय सगळं. अरे अरे काय करतोयस? पटापट हात चालव ना. बबलू, हो. सगळी तयारी झालीये ना नीट? हो मालकीन. अरे 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 हरी, हे तू काय करतोयस? दक्षिणेकडे तोंड करून कोणी जेवत असतं का? या सगळ्या चटया उत्तरेच्या बाजूला ठेव. हो वेडा. बाईसाहेब. अच्छा ऐक, हो मालकीन. नीलच्या बाबांच्या खोलीची पूर्ण तयारी झाली हो, आहे ना? मालकीन. आणि नवीन माठात पाणी पण भरलंय ना? हो, हो. आणि ताजी फुलं पण मागवलीत ना? हो हो. शाबास. इतकी कसली घाई गडबड चालली असून बाई, ओमकारला येऊ तर दे. दारजी, मला पूर्ण खात्री आहे की नीलचे बाबा नक्कीच येतील. नाहीतर मंडळातून निरोप कशाला पाठवला असता? नीळकंठ करो असंच हो. नील, तो काही कामानिमित्त सोनीपत गेलाय. मी तर त्याला थांबायला सांगितलं होतं, पण तुम्ही तर नीला चांगलंच ओळखता. त्याने एकदा का ठरवलं मग तो कोणाचंही ऐकत नाही. कामकाज सोडून यायला असा कोणता फायदा? आणि ते पण अशा माणसासाठी ज्याला तुम्हा दोघांची फिकरच नाहीये. जे काही असेल दारजी, पण ते नीलचे बाबा आहेत. आपल्या मुलाला पाहून ते खूप खुश होतील. काय मी बोलू तुला सुनबाई? इतका धीर, इतकं प्रेम, तेही अशा पतीसाठी जो घरात 6 महिन्यांनी 1-2 दिवसाकरताच फक्त येतो. बाईसाहेब, जेवण तयार आहे. अच्छा ठीक आहे. ही गंगी कुठे राहिली? त्या तर ब्राह्मणांना बोलवायला गेल्यात. अच्छा ठीक आहे, जा. हो. सोनबाई, आज घरात कोणती पूजा ठेवली आहेस का? नाही दारजी, ते नीलचे बाबा इतकी कठीण यात्रा करून आले आहेत. त्यासाठी त्यांचं पहिलं जेवण घरात जर गुरुजींसमोर झालं ना तर फारच शुभ होईल. त्यासाठीच तर मी 5 गुरुजींना जेवणासाठी बोलवलं आहे. माहित नाही कोणतं असं चांगलं काम केलंय माझ्या मुलाने की तुझ्यासारखी बायको त्याला मिळाली. या या गुरुजी, या बसा. स्वागत करते. आयुष्मान सुखी राहा. स्वास्थ्य कल्याणमस्तु. सुनबाई, तुम्ही तीर्थयात्रेनंतर हे ब्रह्मभोजनाचं आयोजन केलंय. ते खरंच शुभ कार्य केलं. ओमकार भाऊ आलेत का? नाही, ते अजून आले नाहीयेत. तसे त्यांची 9ची ट्रेन होती. बस येतच असतील असं वाटतंय. आलेत ते. गंगी, ती ओवाळायची थाळी घेऊन ये. नीलचे बाबा कुठे आहेत? अरे काहीतरी बोल ना, कुठे आहेत ते? मालकीण, छोटे मालक सगळे ट्रेन आणि रेल्वे स्टेशन पालथं घातलं, पण कुठेच नाही दिसले. आज काय असं मोठं घडलंय?
आजपर्यंत कधी त्याने आपला जसं तुम्ही सांगितलं होतं ना अगदी मी तसंच केलं. पण तिथे ना ती शेवटच्या क्षणाला वाचली. 100 गाढवं जेव्हा मेली तेव्हा तू जन्माला आलीस. मी पण किती बावळट आहे. एका मूर्ख बाईवर मी काम सोपवलं. मी आपल्या सर्वांची माफी मागते. नीलचे बाबा काही कारणामुळे आले नाहीत, पण आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण जेवण करूनच जा. सुनबाई, आता आम्ही तुमच्या घरी जेवण नाही करू शकत. जर तीर्थयात्रेहून प्रसादच नाही आला तर आम्ही सर्वांनी जेवण करण्यात काय मान आहे? प्रसादाशिवाय पक्वान्न खाणं शास्त्राच्या विरोधात आहे. आम्हाला आज्ञा द्या. चला. काय करू या पोराचं? याचा मुलगा मोठा झाला पण अजून स्वतःचा बालिशपणा कमी नाही झाला. गंगी, सगळं अन्न गरिबांना वाटून टाक आणि नीलच्या बाबांची खोली साफ करून तिला टाळं लावून टाक. मालकीन मालकीन फोन घे. हा बोल. काम झालं? ते वहिनी काय झालं, मी आता बोलशील का? पूर्ण रात्र नाहीये माझ्याजवळ. वहिनी, जसं तुम्ही सांगितलं ना अगदी मी तसंच केलं. तिच्या हातामध्ये झुमके पाहून मी असा गोंधळ घातला, सगळं घर गोळा झालं आणि सगळ्यांना माझ्या बोलण्यावर विश्वासही झाला. पण वहिनी तिथे पण ना ती शेवटच्या क्षणाला वाचली. माहित नाही हो देवाने आपल्या नशिबात काय लिहिलंय ते. मग तू तिथे काय करत होतीस? उभी राहून टाळ्या वाजवत होतीस का तू? नाही, जेव्हा 100 गाढवं मेली असतील तेव्हाच तू जन्माला आलीस. मी पण किती बावळट आहे. अशा मूर्ख बाईवर काम सोपवलं. चांगलं झालं असतं की मी कोणा दुसऱ्याला काम दिलं असतं. बैजू, हॅलो. कुठे? कुठे नाही. रेवा तरवर नाहीये. मी भला त्यांना कशाला शोधेन? अच्छा, तू का शोधशील? हे सांगून कोणा दुसऱ्याला मूर्ख बनव. बैजू माय फ्रेंड, जेव्हा एखादा मुलगा फूल, कार्ड, तो हलवा कोणता होता? तो केळ्याचा. राईट, केळ्याचा हलवा. जेव्हा एखादा मुलगा केळ्याचा हलवा घेऊन येतो तर तो मुलांना नाही घेऊन येत. बैजू, मला सगळं माहिती आहे. नाही, तुम्ही चुकीचं समजताय. तुमचा गैरसमज होतोय. मी तसा मुलगा नाहीये. ओके, आय एम सो सॉरी. मला तर वाटलं की मी तुला रेवाला इम्प्रेस करायला मदत करू शकेन, पण माझा अंदाज चुकला. सॉरी. बाय. खरंच तुम्ही मदत करणार माझी? म्हणजे ते रेवाजींना इम्प्रेस करायला? ॲब्सोल्युटली. रेवाला इम्प्रेस करण्याची मी तुला सगळ्या ट्रिक सांगू शकतो, पण एक कंडिशन आहे. काय कंडिशन आहे? जे मी सांगेन तेच करावं लागेल. प्रॉमिस? हे काय बोलणं झालं का? तुम्ही सांगाल तसंच करेन. व्हेरी गुड. सगळ्यात पहिली गोष्ट, मुलीला इम्प्रेस करायला काय करावं लागतं? काय करावं लागतं? तिच्या आवडत्या गोष्टींवर लक्ष ठेवायला हवं. फॉर एक्झाम्पल, तिला खायला काय आवडतं, आवडता रंग कोणता. आता रेवाचं बघूया. रेवाचा आवडता रंग कोणता? माहित नाही. हॉट पिंक. हॉट पिंक राईट. म्हणजे गुलाबी. हा? गुलाबी रंग. हो, हा, आय गेस.
म्हणजे तो आहे तो गुलाबी पिंक. तो नाही, तो Pink. रेवाचा फेवरेट कलर आहे. सो तुला माझा फेवरेट कलर माहितीये. फक्त फेवरेट कलरच नाही, अजून बरंच काही माहिती आहे मला. ही रेवा पण एजेच्या मागे लागली. अगोदरच रोशनीची कमी होती, आता या रेवाला सुद्धा हँडल करावं लागेल. ओह गॉड, मी माझ्या मुलीसाठी आता कोणता मार्ग शोधू? एक, दोन, तीन, चार. दोन दिवसांपासून नील बरोबर बोलणंच झालं नाही. पहिल्यांदाच इतके दिवस आम्ही एकमेकांशी बोललो नाही. आणि काल नीलने अज्जू भैयाला फोन का उचलायला सांगितला. समजतच नाहीये की हे सर्व का आणि कसं होतंय. हे शीतला माते, सर्व काही पहिल्यासारखं ठीक कर ना. रोशनी, एक गोष्ट सांगू, मी इथे फक्त तालचे तालमिलासाठी नाही आलोय. मी कोणाचा तरी शोध घेतोय. हा तिचा पत्ता आहे. मला समजतच नाहीये की मी कोणाची मदत घेऊ. पण खरी गोष्ट तर ही आहे की मी रेवाला, मोगॅम्बोला कोणालाही नाही सांगितलंय. माहित नाही का, पण तुम्हाला सांगितलं. रोशनी, तुम्ही आम्हाला पत्ता शोधायला मदत कराल का?